मला असं वाटतं थोडा वेळ द्या. साहेब, आपलं उपवर्गीकरण संदर्भात काय भूमिका आहे? माझी भूमिका मी जाहीर केलेली आहे. म्हणजे मागच्या 14 एप्रिलला चैत्यभूमीवरून उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये खूप म्हणजे चर्चा होणं आवश्यक आहे. मातंग भाऊ असतील, बौद्ध भाऊ असतील, त्याचं कारण असं सांगतो की एका होमोजिनियस क्लासला वेगवेगळ्या होमोजिनियस क्लासमध्ये कसं देणार. कारण जी जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिली होती, ज्याच्यात ऑब्झर्वेशन आली होती पंजाब हरियाणाची, त्याच्यामध्ये स्पष्टता नाहीये. कारण लक्षात घ्या, एक होमोजिनियस क्लास म्हणजे आता मला सांगा, जर महार, मांग, डोर, चमार हे सगळे जर एक होमोजिनियस क्लास असतील आणि जर आपण उपवर्गीकरण करायला निघालो तर प्रत्येक जाती म्हणजे मातंग समाजामध्ये सुद्धा अनेक छोट्या छोट्या जाती आहेत. मग त्यांना उपवर्गीकरण करणार आहोत का? बौद्ध समाजामध्ये सुद्धा अनेक उपजाती आहेत, म्हणजे त्या जातींमध्ये आपण उपवर्गीकरण करणार आहोत का? त्याच्यामुळे हा एकदम सोपा असा स्टँड नाही आहे. इट रिक्वायर्स ए होल कन्सिडरेशन. बेसिक स्ट्रक्चर पर्यंत सुद्धा जावं लागेल. ती जी पंजाबची जजमेंट आहे तिला रिव्ह्यू करावं लागेल, कॉन्स्टिट्यूशन बेंचला जावं लागेल. आता पोलीस अधिकाऱ्यांशी आज या ठिकाणी 600 लोकांचे जवळ अर्ज दाखल झालेले आहेत.